हे फेडावाच लागतं. प्रमाण सांगू का तुम्हाला? वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर, स्वर्गीचे पितर सेविती, स्वर्गीचे पितर स्वर्गीचे पितर सेविती, स्वर्गीचे पितर. वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती. वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर सेविती, स्वर्गीचे पितर नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात वडिलाची पुण्यतिथी आणि स्वर्गीचे पितर. म्हणजे वर्ष श्राद्ध झालं म्हणजे त्यांचा आपला संबंध संपला असं नाही. प्रत्येक पुण्यतिथीला त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं अन्नदान व्हावं, ज्ञानदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, रक्तदान व्हावं, हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून मला वाटतं या कंक वारकरी कुटुंबानं हा घेतलेला समजा संकल्प आहे. विठाला नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्यावं? तुकाराम महाराज म्हणले ज्याचं नावच माहिती नाही त्याला म्हणा का ओ महाराज, आणि ओ करत बसल्यावर तुम्ही म्हणाले याचा मेंदू सर्व्हिसिंगला आला आहे का ना. ज्याचं नावच माहिती नाही त्याचं कसं नाव घ्यावं? म्हणजे तुकोबराच्या भाषा सांगू का? हाका मारी ज्याच्या नावे, 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 असं हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, ज्याच्या नावाची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याच्या नावे. हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावाचे नाही ठावे, ज्याचं नावच माहिती नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं. पण सर्वांबद्दल अगदी आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. माझ्या बरोबर आलेले मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, ताल भास्कर, परम पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे असणारे पटशिष्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खोटे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी मृदंग तयार, ओरिजिनल विशारद बरं का, पत्रिकेवरला विशारद वेगळा, ओरिजिनल विशारद वेगळा आहे का नाही. म्हणजे आदरणीय खोटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊलींना नाही द्यावे तेवढे धन्यवाद. यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही सर्व पुरुष वर्ग, माता माऊल्या, आणि ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आला. आदरणीय हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे निलेश महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. कुणीतरी कारण असावं लागतं. वेदांत शास्त्रामध्ये याला कार्यकारण भाव संबंध म्हणतात. विठाला निलेश महाराजांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा दर्शनाचा सुयोग आहे. साऊंड सर्व्हिसही गोड आहे. साऊंड करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा एक नंबर. खऱ्या अर्थानं साऊंड म्हणजे या स्टेजवरच्या सगळ्या आपल्यांचा काय, मला वाटतं प्राणापेक्षा थोडं पुढचं बोलू का, आत्मा म्हणतात त्याला, आत्मा. आणि सगळ्यात प्रिय जर काय असेल तर प्राणापेक्षा आत्मा प्रिय. वित्तात पुत्र, पुत्रात इंद्रिय, इंद्रियात प्राण, आणि प्राणात आत्मा परप्रिय हा असं म्हटलं जात. तसं आमचा सर्वांचा आत्मा जर कोण असेल तर साऊंड आहे. म्हणून कर्डिले साऊंड सर्व्हिस त्यांनाही द्यावं तेवढे धन्यवाद. आणि याच अनुषंगाने मी जो अभंग तुमच्या समोर उपस्थित केलाय तो अभंग श्रीमंत श्री तुकोबरायचा अभंग आहे. राहिलेल्या 50-60 मिनिटांमध्ये या अभंगाचा विचार आपल्याला पाहायचा आहे. खऱ्या अर्थानं हा अभंग घेण्याचं कारण
या कुटुंबाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आमच्या निलेश महाराजांनी सांगितलं की वारकरी कुटुंब आहे. वारकरी वारकरी हा जो शब्द आहे ना, मला वाटतंय वारकरी तुकोबाराय म्हणले नाही आमदार व्हा बरं का. होय होय वारकरी, 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 होय होय वारकरी. हो पाहे पाहे रे पंढर, पाहे पाहे रे पंढरी, होय होय काय करावे साधन, काय करावे साधन, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे पंढरी, काय करावे साधन, काय करावे साधन, होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी. आमदार व्हा नाही म्हटले, खासदार व्हा नाही म्हटले, काय व्हा म्हटले, वारकरी व्हा. काय होतंय वारकरी झाल्यावर? वारकरी झाल्याच्या नंतर नेमकं होतंय काय आपल्या जीवनामधला काय परिवर्तन आहे? मला वाटतंय ज्या माणसाचं वारकरी जीवन होतंय की नाही, मला वाटतं त्या वारकऱ्याचा सर्वस्व भार तो भगवान परमात्मा वाहत असतो. काय आहेत वारकऱ्याचे नियम? तर वारकऱ्याचे नियम आहेत चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान करावं, हरिकथा श्रवण करावी आणि राहिलेल्या वेळामध्ये नगर प्रदक्षिणा करावी. मला वाटतं नगर प्रदक्षिणा करत असताना त्या वारकऱ्याच्या पायामध्ये, आता मला वाटतं तुम्ही सर्वजण वारीहून जाऊन आलात म्हणून तर आवाज बसलेत तुमचे, आहे की नाही? हे आवाज बसायचं एकमेव कारण म्हणजे वारी. आणि वारीत आवाज तरी का बसतो? तर तिथली ती जी धूळ आहे ती एक घशामध्ये त्याची एक लेअर येते, आणि मग ती लेअर आली की मग आपला गिअर पडतच नाही. विठाला 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 आता वारीचा पिरियड आहे, तुम्ही सर्वजण वारी करून अशा प्रकारे नाथांची वारी करून आलात. म्हणजे वारकऱ्याचं जे नगर प्रदक्षिणा करत असताना चैत्री वारी असावी, चैत्र वारीमध्ये त्या वाळवंटातून नगर प्रदक्षिणा करत असताना वारकऱ्याच्या पायामध्ये चप्पल नसते. खडा वारकऱ्याचं सांगालो बरं मी, तुमच्या ध्यानात आलं तर बघा कोणाच्या, आहे का नाही? मी कोणाचं बोलायला लागलोय? वारकऱ्याच्या पायामध्ये काय नसते? चप्पल असते. ज्याच्या पायात चप्पल असते तो वारकरी नसतो, आमच्यासारखा महाराज. विठाला अनवाणी पायानं, थोडासा आवाज निघतोय, अनवाणी पायानं ज्या वेळेस मला वाटतंय तो वारकरी नगर प्रदक्षिणा करतो की नाही, तर त्याच्या पायाला खडे टोचू नये म्हणून प्रकाश गुरुजी तो भगवान परमात्मा स्वतः वाट झाडतो, त्याच्या पुढची वाट. कशानं झाडतो म्हणाल तर झाडून नाही झाडत, खराट्यानं नाही झाडत, तर तो वाट झाडताना कशानं झाडतोय? पितांबर खडे वाट झाडी, पितांबर खडे हरी वाट झाडी, पितांबर खडे वाट झाडी, पितांबर खडे. हे लागो पाठोपाठी पाहे पायाकडे पितांबर खडे वाट झाडी, पितांबर खडे वाट झाडी. लागे पाठे पाठी पाहे पायाकडे पितांबर खडे वाट झाडे, पितांबर खडे वाट रे ना. लागे पाठोपाठी पाहे पायाकडे आणि पितांबर खडे वाट झाडी. स्वतः भगवान परमात्मा त्याच्या कशानं वाट झाडतोय? त्याच्या स्वतःच्या पितांबरानं. हे वारकऱ्याचं जीवन आहे. आणि असं ज्यांचं जीवन गेलं आदरणीय वंदनीय कैलासवासी स्वर्गीय आमच्या भागीरथीबाई आप्पासाहेब आप्पाजी कंक यांचं हे 8वं पुण्यस्मरण. खऱ्या अर्थानं या घराच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर हे 8वं पुण्यस्मरण सांगून जातं या घराची काय संस्कृती आहे. विठाला अगदी ज्ञानोबरायाच्या भाषेत जर म्हणायचं बोलायचं जर ठरलं तर झाड जाणी जे फुले आणि मानस जाणी जे बोले. हा
झाड ओळखायला येतं त्याच्या आलेल्या फुलावरून आणि माणूस ओळखायला येत असतो त्याच्या बोला बोला त्याच्या बोलण्यावरून. हे कुठल्या कॅटेगरीचा आहे म्हणून, आहे का नाही? किंवा भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, जमीन कोणत्या कॅटेगरीची तिच्यातून आलेल्या कोंब अशा प्रकारचा सांगत असतो की कोणत्या कॅटेगरीची जमीन आहे. तसं हे कंक परिवार, हे कंक कुटुंब कोणत्या कॅटेगरीचं आहे हे कार्यक्रमाचं तर आहे. तो कार्यक्रम तर कुणीही करतंय, पण उपस्थितीवरून सुद्धा लक्षात येत आहे. विठाला हल्लीच्या काळात सगळं जमा करणं सोपं आहे, पण माणसं जमा करणं अवघड आहे बघ. कारण माणसं येणं, माणसाने आपल्याला मानणं, मला वाटतं हे सुद्धा एक भाग्याचंच लक्षण आहे. कुणी कुणाकडे येत नाही, कुणी कुणाकडे जात नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की भाऊ भावाला बोलायला तयार नाही आणि भावकीसाठी कोण यायला तयार आहे सांगा मला. म्हणजे असा प्रकार आहे. पण तुम्ही सर्व परिसरातून या कंक परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमच्या भागीरथीबाईचा जो छोटासा परिवार आहे, आदरणीय फकीरराव अप्पाजी कंक, आदरणीय बबनराव अप्पाजी कंक, सुशीलाबाई गोपीनाथ उगले, नारायण बबनराव कंक, दीपक फकीरराव कंक, आदरणीय ज्ञानेश्वर फकीरराव कंक, कौशल्याबाई नामदेव सोनवणे, वच्छलाबाई खंडेराव वाजे, असा हा छोटासा परिवार. आणि या परिवाराच्या माध्यमातून हा कीर्तनाचा सुयोग आहे. आणि याच अनुषंगानं जो अभंग तुमच्या समोर घेतला, या अभंगाची सुरुवातच फार छान आहे. या अभंगाची सुरुवात शेवट या शब्दाने केली गोसाई बाबा. शेवट हा जो शब्द आहे, शेवट हा शब्द या अभंगातलं विशेषण आहे. विठाला शेवट गाठणं, शेवट मिळवणं, शेवट प्राप्त करणं ही जेवढी कठीण गोष्ट आहे निलेश बाबा, तेवढी कठीण गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. हा, ते मिळवणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट आहे बघा. माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे व्यावहारिक पद्धत आणि दुसरी आहे पारमार्थिक पद्धत. पण या दोन्हीही पद्धतीला सुरुवात आणि शेवट आहे. व्यवहारालाही सुरुवात आहे, शेवट आहे, आणि परमार्थाला सुद्धा सुरुवात आहे आणि शेवट आहे. पण या दोन्हीही सुरुवातीचा आणि शेवटाचा जर विचार केला तर मला वाटतंय फार मोठी तफावत. व्यवहाराची सुरुवात गोड आहे का कडू आहे? बोला बोला बोला, तुम्ही नाराज तर नाहीत ना? संसाराची सुरुवात कडू आहे का गोड आहे? बोला ना बोला ना. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना, का लागलात नोकऱ्याला? मला वाटतं पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडत बघा, काय नाव आहे त्याचं? पांटेवा. त्याला आमच्याकडे पावशा म्हणतात. बरोबर, तुमच्याकडे काय म्हणतात? पावशा, पांटेवा. मला वाटतं हा पांटेवा पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला एक संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो तो? पेरते व्हा. तसं एक 40 मिनिटं तुम्ही जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळल मी काय बोलतोय. विठाला प्रपंचाची सुरुवात ही गोड आहे का कडू आहे? गोड आहे, बरोबर आहे ना? आणि परमार्थाची सुरुवात गोड आहे का कडू आहे? परमार्थाची सुरुवात गोड आणि कडू आहे. हा, आणि प्रपंचाची सुरुवात गोड आहे. प्रपंचातला सुरुवातीचा जर गोडवा बघायचं म्हटलं तर वा 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 काय वा. ज्याचं नवीन लग्न झालंय ना त्याचं माऊली, आता तुमचं नाही झालं म्हणून द्या सोडून विषय, पण ज्याचं झालंय का नाही, मला वाटतं ते एकमेकाला सोडून गुरुजी घास सुद्धा खात, मैं तेरे बिना जी नाही सकत. म्हणजे हा गोडवा सांगायला बरं मी प्रपंचातला इतका गोडवा. मला वाटतं ते दोघ जण जे पती पत्नी आहेत ना, सुरुवातीला एवढे प्रेमाने राहतात, इतके प्रेमाने. मला वाटतं हे शेतात जरी गेलं ना तरी 5-5 मिनिटाला वापस येते. हा, त्याला डब्बा जरी करून दिला ना लगेच अर्ध्या तासाने वापस येणार. मग ती मंडळी म्हणणार कशाला आले वापस? काय नाही म्हणला, येठण विसरलं होतं म्हणलं. येठण कळते ना तुमच्याकडे? काय म्हणतात? येठण म्हणतात ना ते आवताचं, त्याला काय म्हणतात? येठण विसरलं होतं. परत ते येठण म्हण घेऊन जा. मग येठण घेऊन गेल्यावर पुन्हा अर्ध्या तासाने वापस. आता काय वापस आले? नाही कशाला आलेलं असतं माहिती ना तुम्हाला? पण तुझं पाहता दृष्टीनं फिरे माग, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली. बघा असं आहे बघा, हे का नाही? ही कशाची सुरुवात आहे माऊली?
बोला 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 हे प्रपंच आहे. काय ते मला वाटतं एवढे एकमेकावर प्रेम करतात ती त्याला सोडून एक घास खात नाही हो. शेजारी पाजाऱ्याने जर विचारलं ना तिच्या मैत्रिणीनं, हा प्रियंका जेवायला येतेस का, मी ते आल्याशिवाय घास सुद्धा शिवत नाही. लक्षात येते ना तुमच्या. पण मला वाटतं असं म्हणणारी शेवटच्या काळात त्याची मरायची वाट बघत. बाईला मन खर मरताती बरे नाचियले घर घुंगोनिया नाचियले घर बाईला म्हणता खर मरता तरी बर नाशियला खर तुमकोनिया नाशियले प्रेम तुमच्या मनात मी मनानेच गप्पा हाणतो काय की, पण इकडून षटकार फोर हाणतायत माहिती. म्हणजे जी बायको आयुष्यभर प्रेम करणार आहे ती शेवटच्या काळात काय म्हणती, बाईला म्हणे खरे खर. खर म्हणजे काय, गाढव. आता मला सांगा हा झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? बोला 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 बोला. म्हणजे जी ज्याला सोडून घास खात नव्हती त्याला काय म्हणायली. सुरुवातीचा जर हिचा काळ पाहिला तर मेरे हात में तेरा हात हो प्रमाण पाठायचे आहे का नाही. आणि सारी जिंदगी किसके साथ हो. बोला की बोला की. आता जिंदगी मरूस तर जर दम धरी नाही ते वडाला दोरे गुंडाळायचं ते कसं काय कुठं समीकरण लावायचं आता हे सांगा मला तुम्ही का नाही. तिथं तर 7 जन्माच्या गाठी असं म्हणतायत आहे का नाही. म्हणजे हे सुरुवातीला बरं वाटतं बघा प्रपंचातलं. किती गोडवा आहे. उन आंखों का हंसना भी क्या जिन आंखों में पानी ना हो वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो जीने मरने की किसको पड़ी राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सिया राम. मला हे म्हणायचं होतं बरं. तुम्ही त्याचा अर्थ तिसराच लावाल आहे का नाही. राम भजले घडी दो घडी विठाला. प्रपंचामध्ये सुरुवातीला जो गोडवा आहे मला वाटतं तो शेवटच्या काळामध्ये राहत नाही. म्हणजे सुरुवातीला बरं वाटतंय पण याच प्रपंचाचा जर शेवट जर पाहिला ना तर शेवट इतका खतरनाक आहे. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नकामुख गळू लागले नाकाने शेपूड. नकामुख गळू लागले नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लाग लाळाने शेंबूड. कधीची घटना ही बोला बोला. सुरुवातीची घटना आहे का शेवट. शेवट मला वाटतं सुरुवात कुठून होती माहिती का तुम्हाला.
सुरुवात याची कुठून होती? कितव्या वर्षापासून? 60 लय पुढे गेले. थोडं जरा पुढे गेले तुम्ही, है का हो, नाही? पुढे गेले. हा, थोडं पुढे गेले. अजून वाट. वर्ष 50 ही जाती, वर्ष 50 ही वर्ष 50 जाती, वर्ष 50 हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. श्याम केश शुभ्र होती, श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान 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 वर्ष 50 ही जाती, हलती दाताच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. मग बघा, जो आमदार जरी असला ना तर हे लक्षण सगळे झाले की मग त्याला कोणी आमदार म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? म्हातारा. त्याला महाराज पण म्हणत नाहीत, म्हाताराच म्हणतात, आहे का नाही? म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, ही सुरुवातीच्या काळात हे बरं वाटतंय. म्हणजे प्रपंचाची सुरुवात कशी आहे? बोला ना. गोड, पण शेवट कसा आहे? शेवट कडू आहे. आता परमार्थाचं कसं आहे बाबा? परमार्थाची जी सुरुवात आहे ही कशी आहे? कडू आहे. किती वर्ष झालं जबाबदार आहेत तुम्ही? दात होते तेव्हापासून स्वप्न. परमार्थाची सुरुवात कशी आहे? जबाबदार गोड. गोड आहे ना? हा, कडू कडू. म्हणजे त्यांना माहिती आहे आता ही काढ एक आणि एक 3 नाही म्हणलं तर 2 तर नक्कीच असतो. म्हणजे असा प्रकार ते आमचे कीर्तनकार विनोद सांगत असतात ना. एक जण माणूस म्हणला, महात्मा बाबा मला मुलगा होईल का मुलगी? बाबा म्हणले तुला मुलगा होईल. जर मुलगा नाही झाला तर? नाही म्हणले मुलगाच होईल. नाही मुलगा जर नाही झाला मग मुलगी होईल. म्हणजे ते तसं म्हणले, कडू नाही तर मग गोड असा. म्हणजे सुरुवात परमार्थाची कशी आहे बाबा? कडू आहे. किती कडू जाऊ द्या, लय तुम्हाला खोलवर सांगण्यापेक्षा अलीकडलं सांगतो. आता आपल्या सगळ्यांच्या जीवनातला तो अनुभव आहे. आम्ही लहान असताना आपण सर्वच मंदिरामध्ये निलेश दादा भजनाला जायचो. मंदिरामध्ये भजनाला, आणि मग भजनाला गेल्यावर लहान लहान लेकर आपण गेले ना, तिथले ते जे जुने भजनी असतात ना, आता शिक तुम्हाला करंट लागला बघा, आहे का ना? ते जुने भजनी जे असतात ना, नाही तुम्ही चांगले आहे का ना? म्हणजे तिथले ते जुने भजनी, मग लेकर गेले ना गुरुजी, त्या लेकरानं टाळ घ्यावा आणि वाजवा. ते टाळ वाजला की ते म्हातारा भजनामध्ये होय बाजूला आहे ना तसं. हा तसं आहे म्हणतात. मग ते टाळ ठेवून दिला, आणि मग टाळ ठेवून दिला की मग त्या लेकरांनी परत काय करावं? हळूच कुठं जावा? त्या पकवाजाकडे यावं. आणि त्या पकवाजाकडं प्रकाश गुरुजी थाप टाकली. याचं टेम्परेचर लगेच हालत आहे. कुणाचं? नाही जुन्या भजण्याचं. तुझ्या बाप जन्मी तुला कधी परमार्थ करायचा माहिती का? बघा सुरुवात कुठून आहे त्याची. तुझ्या बाप जन्मी तुला परमार्थ करायचा माहिती का? लागला पकवाजावर थाप टाका, बळ घरी. मला सांगा, सुरुवात कठीण आहे का वाईट आहे का सोपी आहे? बोला किती कठीण आहे. म्हणजे भजनाला जाताना जर एवढं कठीण आहे, मला वाटतं त्याच्यात जर दम धरला. आता परमार्थाच्या मला शेवटाकडे यायचंय बरं. आता ही कठीणता तर सुरुवातीला कठीण आहे, पण त्या कठीणामध्ये ठेव टाळ, पकवाज ठेवून दे, बळ घरी, ह्या बोलण्यावर जर त्यानं दम धरला, आणि समजा तिथं जर ते पोरग म्हणलं, ह्या बाकी तुझा टाळ, ही तुझी माळ, हे तुझा गंध, आणि उद्यापासून सगळंच बंद. तुझं भजन नको, परमार्थ नको, देवदेव नको, आणि काहीच नको, बजाव. झालं तुमच्या, आहे का नाही? म्हणजे मला वाटतं तिथं जर दम नाही धरला तर त्याच्या माणसाच्या जीवनाची काय होती? वाताहात होती. आणि जर तिथं जर दम धरला ना, तर प्रमाण सांगतो तुम्हाला सुंदर, तिथं जर दम धरला त्या त्रासाच्या काळात, तर परिस्थिती अशी होती, पिकली या सेंदा कडू पण गेले,
पिकलिया सेंद कडूपणा गेले 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 तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे काम रंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे 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 निमाले ठाईचे निमाले ठाईचे याला सुद्धा पिकावाच लागतं विठाला 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 इथं जर दम धरला ना तर तुकोबारा म्हणतात पिकलिया सेंद कडू काय झालं कडू पण आता इथं शेंदाडाचं उदाहरण दिलं शेंदाड कळतं ना तुमच्याकडे लावतात ना कुठं लावतात ते ऊसात आहे का ना कशात लावतात ते शेंदाडाची जी पेरणी आहे ती कधी तुमच्याकडे करतात का नाही ना आमच्याकडे करतात मराठवाड्यामध्ये मला वाटतं ती ज्वारीच्या दिवसामध्ये त्याला पेरलं जात तुमच्याकडे ज्वारी पेरतात का जोंधळा तुमच्याकडे नाही मग बरं आहे का ना तुमचं म्हणजे तुमच्याकडे सगळी पार्सल आमच्याकडूनच आहे म्हणा की मग बीड जिल्हा आमचा माग असलेला हा तुमच्याकडून द्राक्ष आमच्याकडून ज्वारी बाजरी डोंगराली आहे का नाही नुसते कंस त्याला पाखरट व्हायना असा आणि तुम्हाला आबाळ पण द्राक्ष ठेवी ना विठाला 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 शेतकरी हा सगळीकडूनच गटला जातो बघा हे का नाही म्हणजे तसं ते शेंदाड जे आहे त्याचा शेंदाडाचा जर सुरुवातीचा जर काळ पाहिला तर इतकं कडू लिंबाचा पाला तरी बरा इतकं कडू त्याचा वास जर आला ना तर माणसाला लगेच काय होतंय बोला बोला वांत्या होता पण तेच शेंदाड काय एकदा पिकलं ना तर ते कुठल्या वाटणीत लावलंय हे सांगायची गरजच नाही त्याच्यात वासाने माणूस पळत इतका सुंदर वास येतोय कशाचा शेंदाडाचा तसंच आहे परमार्थाचा सुद्धा सुरुवातीला तो त्रास आहे तो शेंदाडासारखा आहे एकदम विचित्र पण तेच जर पिकलं ना तर मग त्याचं इतकं गोडवा आहे मला वाटतं त्याच्यासारखा गोडवा पुन्हा जीवनामध्ये दुसरा कोणताच नाही पण हा गोडवा निर्माणच होत नाही ही मात्र याला ज्ञानबाची मेघ म्हणू आपण हे भेटत नाही हे प्रत्येकाच्या जीवनात नाही प्रत्येकाला वाटतंय मला तो शेवट मिळावा मला ते साध्य प्राप्त व्हावं पण मिळत नाही आवश्यक शेवट ते आवश्यक आहे येर वावगी खटपट चालू जाणे वाट आयसा विरळा एखादा विरळा कुणीतरी एखादा असतो की तो त्या ध्येयापर्यंत त्या तत्वापर्यंत अशा प्रकारचा पोहोचत असतो तसं ते शेवट गाठणं फार कठीण आहे पण तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये हा जो शेवट आहे ना मी सहज अशा प्रकारचा गाठलाय बघा आता तुकोबाराय म्हणतात माझा शेवट कसा झालाय गोड झालाय बरोबर आहे मग गोड झालाय पण इथं शंका अशी निर्माण होती तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झालाय आता शंका कशामुळे निर्माण होती तर एका शब्दामुळे निर्माण होती गोसाई बाबा तो शब्द आहे माझा काय 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 माझा शब्द आहे आता गोसाई महाराजांना जर म्हटले नाही मी जो पखवाज वाजवतोय ना माझ्यासारखा पखवाज जगात कुणीच वाजवत नाही मी म्हणायचो माझ्यासारखं कीर्तन जगात कुणीच करीत नाही मेंदू गेल्याचे लक्षण आहेत का नाही बोला 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 नाही मी म्हणाव का माझ्यासारखं कीर्तन कुणीच करत नाही असं म्हणाव का मग कुणीतरी म्हणाव की नाही खरंच गोसाईबा एक नंबर पखवाज वाजवतात प्रकाश महाराज एक नंबर गातात वारंगी महाराज छान कीर्तन करतात असं कुणी म्हणावं मीच म्हणाव का नाही दुसऱ्यानं म्हणाव पण इथं शंका तुकोबाराय म्हणतात माझा गोड झाला शेवट माझा हा आता तुम्ही जर म्हणले नाही कीर्तन छान झालं तर मग म्हणाव माझं कीर्तन हे उचित आहे तसं तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला मग माझ्या या शब्दाकरता नेमका तुकोबाराने कुणाचा आश्रय घेतला असावा जसं मी सांगतोय माझं कीर्तन छान झालं कुणाचा आश्रय घेतलाय
तुमचा आश्रय घेतलाय. ज्या वेळेस तुम्ही म्हणताय चांगलं झालं त्यावेळेस मी जर म्हटलो नाही नाही माझं चांगलं झालं तर याला तुमच्या आश्रयानं बोलणं योग्य आहे. पण तुम्ही म्हणतात काय ते कीर्तन अन काय ते स्वर अन काय ते असं जर म्हटले आणि मी म्हणायचो नाही नाही माझं कीर्तन म्हणजे एक नंबर. आता मूर्खपणा झाला की नाही हा. पण तुकोबारा म्हणतात माझा शेवट. तसा कशाच्या आधारानं शेवट गोड झाला म्हणतात. तर मला वाटतं या तुकोबाराच्या माझा या शब्दाकरता मला वाटतं याला तुकोबाराच्या शेवटाच्या संबंधामध्ये जी पूर्वानी जोडली का नाही प्रकाश बाबा, मला वाटतं ती निळोबारायनं पूर्वानी जोडली तुकाराम महाराजांच्या शेवटाला. निळोबारायची पूर्वानी काय पूर्वानी? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीचा काळ माझी अद्भुत वर्तविले, कळीचा काळ माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामागे, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले, निळा म्हणे सकळ संत तोषविले, निळा म्हणे सकळ संत तोषविले, निळा म्हणे सकळ तोषविले. जय जय श्री सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय श्री सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय सद्गुरु स्वामी तुकया तुकोबाराच्या शेवटाच्या संबंधामध्ये ही पूर्वानी जोडली बघा. काय पूर्वानी? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. मला वाटतं निळोबारायनं तुकोबारायचा शेवट आणि मला वाटतं हेच प्रमाण तुकोबारायनं धरलं असावं आणि मग तुकोबारायच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडलेत. काय? शेवट तो भला भला, शेवट तो 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 भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, माहेरा आलो निजाच्या माहेर, निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजा आलो निजा आलो निजा माहेरा
रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा हरि विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा 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 हरि विठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा हरि विठोबा हरि विठोबा पुंडली ठोबा ठोबा रखुमा झाले का हार झाले काढावं लागेल अजून असले काय नाही, काढावं लागेल विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि विठोबा हरि हरि विठोबा रखुमा विठोबा रखुमा ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा ठोबा रखुमा ठोबा रखुमा जय हो हरि बोल ठोबा रखुमा ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा जय 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 ठोबा रखुमा 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 जय 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 ठोबा रखुमा जय 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 ठोबा रखुमा जय 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 पुंडरी कवरधर जय जय ठोबा रखुमा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा तुकोबरा म्हणतात माझा शेवट गोड झाला. कशावरून गोड झाला तुमच्या लक्षात आलं? अनुमान प्रमाण ज्याला म्हणतो की नाही आपण, या प्रमाणाला धरून तुकोबरा म्हणतात माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला
माझा बहु गोड झाला. पण गोड झाला नेमकं झालं काय? काय झालं नेमकं? गोड झाला म्हणजे काय? तर तुकोबाराय म्हणतात मी त्या निज तत्वापर्यंत पोहोचलो. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. भेटी रकुमाईच्या बना. भेटी रकुमाईच्या. भेटी रकुमाईच्या बना. भेटी रकुमाईच्या बना. भेटी रकुमाईच्या. हरी भेटी आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या बरा. माझ्या जीवनामध्ये हे परिवर्तन झालं. मी कुठं आलो? शब्द टाकलाय निज. त्या निज तत्वापर्यंत मी पोहोचलो. आणि पुढं अजून निज म्हणजे अनुहत ध्वनीनाद. बघा तुम्हाला कळत. तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे दुर्लत. तो ही जी अवस्था आहे उन्मनी अवस्था, मला वाटतं तिथपर्यंत त्या तत्वापर्यंत मी पोहोचलो. पण पुढे एक सोपा शब्द वापरला आपल्याला समजण्यासारखा, माहेर. काय शब्द वापरलाय? आलो निजाच्या माहेरा. माहेर हा शब्द का वापरला असेल तर मला वाटतंय माहेर या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. काय अर्थ होतो? प्रेम.
माहेर या शब्दाचा अर्थ होतो सुख, माहेर या शब्दाचा अर्थ होतो समाधान, आणि माहेर या शब्दाचा अर्थ होतो आनंद. हे सगळं जगत ज्याच्या झुरणीला लागलंय ना, कशाच्या? आनंदाच्या, सुखाच्या, समाधानाच्या. मला तो तुकोबराय म्हणतात मला ते मिळालं म्हणून माहेर हा शब्द टाकला. माहेर शब्द टाकण्याच्या पाठीमागचं कारण मला वाटतं, माहेर हा शब्द उच्चारला ना, मला वाटतं आमच्या माता माऊल्याचं अंतकरण लगेच असं भरून येते म्हणण्यापेक्षा माहेर शब्द म्हणणं आणि त्यांना स्वर्ग सुद्धा काय पडतोय तिथं, फिक्का पडतोय. एवढं त्या माहेरामध्ये आनंद आहे. किती आहे? मला वाटतं असं दिवाळीचा सण तोंडावर यावा, ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मग तिच्या त्या लेकीच्या अंतकरणातली भावना बघावी. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहात से वाटुली माहेराची पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन. ज्ञानोबा म्हणतात दिवाळीच्या मुळा लेकी आसावली आणि पाहतसे वाटुली माहेराची. दिवाळीचा सण जर तोंडावर आला ना, त्या लेकीच्या अंतकरणातली जी तळमळ आहे, तिच्या अंतकरणातला जो भाव आहे, तिच्या अंतकरणातली जी निकड आहे ना, ती फार वेगळी असते. बघा, मला वाटतंय माहेरला जर जायचं असेल आणि सासरला जर जायचं असेल ना, त्या दोन्हीचे सुद्धा तिच्या अंतकरणातली भावना वेगळी आहे. सासरला जर जायचं असेल ना, तर मला वाटतं ती हळूच उठणार. किती वाजता? पहाट 11 वाजता. कुठं जायचंय? बोला सासरला. तिला माहिती तिकडे गेल्यावर काय आपला सत्कार ठेवलेला नाही. आता जसे मला तुम्ही हार घातले तसे तिकडे सत्कार नाही, तिकडे मारी ती जोडी ती निष्ठुर. याचं नाव काय आहे? सासर. हा, याचं तर नाव सासर आहे. ती सासरला जायचं म्हणलं की हळूच उठणार. मग तिचं ते एक 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 काम तिचं आवरायचं. तिला ते न्यायला आलेलं असतंय, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? मुराळी आहे की नाही? थोडासा आवाज द्यायला. ते मुराळी जे न्यायला आलेलं असतं ते म्हणतो ओ वहिनी उरकानं चला ना. ती म्हणते थांबावं भाऊजी, जाता येईल. का बरं असं तिचं? तर माहेरात मला वाटतं सासरमध्ये गेल्यावर काय दुःख आहे. पण आता थोडस जरा पुढे या. आता कुठं जायचंय? बोला माता मौल्यांनो. आता माहेरला जायचं. आता किती वाजता उठती? बोला पहाटे 5ला. कशाला? तिला रात्रभर झोप येत नाही. या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून त्या अंगावर. मला कधी भेटेल रघुपती आणि मजला सांगाव असं, अशी तिची अवस्था होती. ही तिच्या अंतकरणातली निकड आहे. कुठं जायचंय? माहेरला. मला वाटतंय माहेरला जात असताना तो जो नेऊन घालणारा जो असतंय का नाही, मला वाटतंय त्याच्या पुढं ती 4 पाऊल असते बघ. कुणाच्या पुढं? हा, कुठं जायचंय? मला वाटतं ते पहाटपासून तिचं ते कामाचं जर स्पीड जर बघितली ना प्रकाश बाबा, बाबा त्या कामाचा फटका. मग इकडला कचरा इकडं, तिकडला तिकडं, निस्ती झाका झाकीन फेका फेकीच असते. कुठं जायचंय? बोला माहेरला जायचंय. आणि मग तिच्या मैत्रिणी मला वाटतं त्या झाका झाकीमध्ये बी त्या लेकरांनी थोडं येड्यावाने करावं तिच्या. मग तर त्या लेकराला एका ठोक्यात. कुठं जायचंय? जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला, बाई 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 जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. मला वाटतं मुक्ताबाईचा अभंग आहे. जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला. माहेराला जायचं म्हणलं की तिच्या अंतकरणातली जी निकड आहे, भावना आहे, ती एवढी तिच्या. बघा, जाऊ द्या आता, उगा आता लोकांचं सांगण्यापेक्षा माझंच सांगतो, हे का नाही. आमच्या गावातल्या ज्या मुली आहेत ना,
उगं बारीक आहे का? माझ्या गावातल्या आमच्या माधुळमुई मधल्या ज्या मुली ज्या गावाला दिल्यात का नाही, ज्या गावाला दिल्यात आमच्या गावातल्या पोरी, त्या गावाला फक्त माझं कीर्तन असावं प्रकाश बाबा. लक्षात आलं तुमचं आहे का नाही? आणि मग ती कीर्तन ऐकायला कुठं बसती ती पोरगी? बोला बोला बोला. माग नाही बसत. कुठं बसती? पुढंच बसणार. पुढंच. बरं बसा ना का, काय अडचण थोडीच आहे पुढं बसली म्हणून काय पाप थोडं झालं. पण मला वाटतं ती पुढं बसा ना का, पण ती पुढं बसल्यावर गोसाई महाराज शेजारच्या 10-5 जणीला कीर्तन ऐकू देत नाहीत. लक्षात आलं ना तुमच्या? सारखं असंच करते हो का, आमच्या चिमटेच घेते. माझ्याच माहेर. महाराज कुठला आहे? त्या शेजारनीनं म्हणा, अगं गप की आत गप म्हणली, तुला काय कळत आहे का म्हणली. अगं एक कीर्तन करते म्हणली, ते फेटान ते उपरणन ते धोतरण हे आता आलंय म्हणली. याला हरिपाठ येत नव्हता कुणाला? तुमच्या लक्षात आलं ना सगळ्या गोष्टी. पण कुणाला हरिपाठ येत नव्हता? मला सांगा, त्याला हरिपाठ येत नव्हतं हे जे तिचं बोलणं आहे, हे टोचून बोलणं का प्रेमाचं बोलणं? बोला बोला बोला. प्रेमाचं म्हणजे तिला त्या मैत्रिणीला दाखवून द्यायचं असतं की हा माझा किती जवळ. अगं एवढं होतं म्हणली, कडला घेऊन हिंडले म्हणली याला मी, याचे कपडे धुतलेले म्हणले, आता आलंय मग पोपटासारखा बोलायला म्हणली, एवढं सकच होतं म्हणली. बघा अजून थोडं पुढे जातो, त्याच्यात कीर्तन झाल्यावर फक्त तिचं माझं बोलणं नाही हो. आता आपले महाराज मंडळी कीर्तन झाल्यावर जवळ येऊन बोलणं चालणं, मग त्याच्यामध्ये आपलं तिचं जर बोलणं नाही ना झालं, तिचं टेम्परेचर जर बघितलं ना तपासून, 150च्या वर गेलेलं असतं ते टेम्परेचर. मला वाटतं तसला राग घेऊन ती घरी जाते. पण पुन्हा ती दिवाळीला जर गावाकडे आली आणि तिची माझी जर भेट झाली तर मग आमचा जय हरी नसतंय, लय भूषण आलत, इथून सुरुवात असते. कुठं काय म्हणते ती? आपण म्हणावं ताई ते माणसामध्ये, आता तुम्ही मोठे झाले कीर्तन का, आता आम्हाला कशाला बोलता तुम्ही. म्हणजे हे जे तिचं जे बोलणं आहे, हे जे तिचं जे वागणं आहे, हे कशाचं वागणं आहे? बोला बोला. हे प्रेमाचं वागणं आहे. मग माहेरामध्ये जे आहे ते काय आहे? प्रेम आहे. माहेरामध्ये जे आहे ते काय आहे? समाधान आहे. माहेरामध्ये जे आहे ते सुख आहे. आणि तुकोबर आहे म्हणतात मला ते मिळालंय तिथे गेल्याच्या नंतर. काय आलो निजाच्या माहेरा, आणि तिथे गेल्यानंतर एवढंच नाही तर मला माझी जी भेट झाली, भेटी रकुमाईच्या वरा, आणि हे जे झालं ना, तर याचा परिणाम माझ्या जीवनावर एवढा झाला, इतका मोठा परिणाम झाला, एवढा मोठा परिणाम झाला, इतका मोठा परिणाम झाला, इतका मोठा परिणाम झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, हरी परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार
येऊन षटकारच आणलाय हे ओडेकर आहे सर्व तिकडे. ओडेकर, ओडेकर. मग हे अख्खे ओढे खरंच लय मोठं भजन आहे, सर्व ओडेकर आहे. 50 टाळे बाबा 50 टाळ्या हो मग याची पाहुणे वाटायला आता तुम्ही ओडेकर म्हणल्यावर तुम्हाला पांडुरंगाची ओढ म्हणल्यावर मग आमच्यासारखं असा भाग आहे. हे वारकरी माणसं आहेत सगळं आदरणीय ओडेकर बंधूच म्हणूया यांना सगळ्यांना, है का? चालेल चालेल हा हे सगळे आपलेच माणसं हा आपलीच माणसं आहेत सगळी. वारकरी संप्रदाय म्हणजे सगळे आपलेच झाले. विठाला 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 तुकोबारा काय वेळेत का लिहायला माझी ये जातीचे मज भेटो कोणी आणि आवडीची धनी हेडावया. ही सर्व आपल्या सर्व जातीची माणसं आहेत. अगदी बडेकर बाबांनी एकदम ओडेकर सुंदर अशा प्रकारची चाल गायली. काय म्हटले तुम्ही? परिहार झाला आणि अवघ्या दुःखाचा मागिला. बघा प्रमाण म्हणून तुम्हाला काय वाटलं? काय झालं तुम्हाला? मग प्रमाण म्हणून जर एवढं समाधान होतंय, बघा मला काय सांगायचंय तर ओरिजिनल परमार्थ केल्यावर काय मिळेल बघा. मला काय सांगायचं ऐका. हा हे तर हे काय भुलला अशी वरली या रंगा. म्हणजे वरल्याने जर एवढं मार्केट आहे आम्हाला, आम्ही ओरिजिनल करतो का नाही माहित नाही, ते देवालाच माहिती. पण ह्या वरपंगानं जर एवढं मार्केट आहे तर ओरिजिनल अंतकरणातला जर परमार्थ झाला ना तर मग हे शब्द वापरायचे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. काय झालं तर परिहार झाला. कशाचा परिहार झाला? तर उत्तरार्ध दुःखाचा परिहार झाला. नेमकं दुःख तरी कोणतं आहे? तर त्या दुःखाचं जर वर्णन केलं तर ते दुःख असं आहे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. हा किती वेळा, किती वेळा, किती वेळा, किती वेळा जन्माया, किती वेळा, किती वेळा, किती वेळा, किती वेळा जन्माया. नित्य भावी भजेता, नित्य भावी भजता, नित्य भावी 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 भजता, भजता भजता नित्य भावी भजेता, नित्य भावी भजिता. हा म्हणवोनी जीव भ्याला, म्हणवोनी जीव भ्याला, म्हणवोनी हा म्हणवोनी, हा म्हणवोनी, म्हणवोनी 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 नित्य भावे फजित म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विटोशी. हे जन्म मरणाचं जे दुःख आहे ना, तुकोबारा म्हणतात तेच माझं नाहीसं झालं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. मला वाटतं मरणाचं जे दुःख आहे ते कुणालाच अशा प्रकारचं चुकत नाही. हा मृत्यूचं नावच मृत्यू लोक आहे. हा मृत्यू लोकामध्ये जो जीव म्हणून जन्माला आलाय, मला वाटतं त्याला जाणच आहे की नाही, असा त्याचा भाग आहे. बरं याच्यातून कोणी वाचवणारही नाही. कोण वाचवणार आहे? सोडविना राजा, देशीचा चौधरी आणि अनेक सोयरी भली भली. साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग मिलेंगे इस मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा.
जीवन ये 2 दिन का मेला रहेगा, कायम जगत का झमेला रहेगा, जीवन ये 2 दिन का। रामेश्वरानंदजी एक संत होऊन गेले उत्तर भारतामध्ये, त्यांचं हे काव्य म्हणजे या काव्याच्या संबंधामध्ये श्लोक जर म्हणायचं म्हटलं ना तर भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोकी मार्गेन कर्मानुगो गच्छति जीव एकाहा, याच्यातून आपल्याला कोणी सोडवणार नाही। यावंही एकट्यालाच लागतंय आणि जावं सुद्धा एकट्यालाच लागतंय। येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहणे नाही कल्पकोटी, कल्पच कल्प इतर हाता येत नाही। यावंही एकट्यालाच लागतंय, जावं सुद्धा एकट्यालाच लागतं हे का नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात हे जन्म मरणाचं जे माझं रहाटगाडगा आहे त्याचं ते माझं राहिलंच नाही। मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर, माझं मरणच राहिलं नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला। बरं ह्या ज्या घटना आहेत या अभंगामध्ये आतापर्यंत 3 घटना घडल्या। किती? पहिली घटना शेवट तो भला माझा बहु गोड झाला, म्हणजे माझा शेवट गोड झाला, ही पहिली घटना। दुसरी घटना अशी की आलो निजाच्या माहेरा, मी तिथपर्यंत त्या निज तत्वापर्यंत मी पोहोचलो। तिसरी घटना अशी की माझं जन्म मरणच संपलं। बघा शेवट गोड झाला म्हणजे माझं काय झालं, जन्म मरण संपलं। म्हणजे घटना किती झाल्या? 3। मग या तिन्ही ज्या घटना आहेत, लोक म्हणले महाराज या 3 घटना तुमच्यातले अलौकिकच घटना आहेत, मग या घटना घडायला नेमकं कारण तरी काय व काय कारण आहे? तुका म्हणेवानी तुका म्हणेवानी, जय हो तुका म्हणेवानी तुका म्हणेवानी, 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 तुका म्हणेवानी, तुका म्हणेवानी, तुका म्हणेवानी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, घेऊधनी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या हेरा तुका म्हणे वाणी आणि गेली आता घेऊ धनी। कशामुळे घटना घडली तर तुकोबाराय म्हणले हे घटना घडण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे, माझी जी वाणी ना वाणी मी त्या भगवंताला समर्पित करून टाकली। समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी, पूजा होती मुक्ता फळी रस होया अमंगळी। माझी जी वाणी ना मी भगवंताला समर्पण करून टाकली। बघा भगवंताच्या परमार्थाच्या संबंधामध्ये समर्पण फार महत्वाचं आहे। कुठल्याही गोष्टीला परमार्थच नाही, तुमच्या व्यवहारात सुद्धा तुमचं काय पाहिजे, समर्पण पाहिजे। एखादा व्यवसाय केला तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतःला झोकून घेतलं पाहिजे। तो व्यवसायच तुमचा देव आहे आणि मला वाटतं त्याच्यातून जी मिळणारी जी ऊर्जा आहे, जो आनंद आहे, तो आनंद काही वेगळाच आहे। म्हणून त्याच्याकरता जर गरज कशाची असेल तर समर्पणाची। या मंडळीचं कानाला गोड लागतंय, काय कारण आहे तर यांना काय केलंय, त्याच्यात समर्पण केलंय। हे वाजवतात आमचे गोसाई गुरुजी, किती छान वाजवतात। माऊली महाराज आदरणीय आपले विवेक महाराज, खरं ते नावाला शोभले आज विवेक। किती विवेक आहे, एखादा म्हणला असता हे पळ तिकडे मी माझा पकवाज मी आणला कुठं वाजून देऊ तुला म्हणला असता हे का नाही, पण याला सुद्धा विवेकच म्हणावं लागेल। म्हणजे त्यांनी वाजून त्यांना म्हणजे अगोदर ज्यांना स्टेज तयार केले, परत एखाद्यानं मधी चावून वाजावं आणि त्याला माझे सद्गुरू भीमसेन महाराज भगवानगडकर म्हणायचे त्याला खानदानीच अंतकरण, खानदानी अंतकरण। आदरणीय विवेक महाराजांनी खूप छान ते पण वाजवतायत। म्हणलं आता हे आले तर मग त्यांना तरी फुकट कसं बसून द्यावं आहे का, काहीतरी सेवा पाहिजे ना, इथं सेवा पाहिजे ना, इथं काहीतरी। आदरणीय
माऊली महाराज खूप तयार आहेत. तुम्ही पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी नाव ऐकून असाल. बघा हे पखवाज आहे ना, वारकरी संप्रदायातलं सगळ्यात क्लिष्ट साधना जर कोणती असेल तर तो मृदंग साधना आहे. फार फार एक 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 अक्षर घोकून बसावं लागतं. 12-12 वर्ष त्यांना ती साधना करावी लागती. चमड आहे ते चमड, थोडा आवाज आहे ना, थोडं चमड आहे, थोडा ऐकू. चमड आहे, त्या चमड्यामधून त्या चमड्याला बोलवायला लावायचंय, त्याचं नाव बोल आहे. हा एक 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 अक्षर बघा ना. ताकिट घेन ताकिट घेन ताकड धत्ता कतक घेता धातक धत धत गंधा धा धात गंधा धा धात गंधा धा वाह सुरेश दादा तळवळकर यांची रचना आहे बरी. म्हणजे हे असं फार कठीण आहे. हे ते दोन्ही हाताने वाजवलं, एक एक हाताची सुद्धा बोल आहे. हा एक एक नुसतं एक हाती परण त्याला म्हणतो आपण. आधी तालातलं एक हाती. तुम्ही म्हणाले तुला कसं जुळतंय, सगळं करून इथं आलेलं. मी पण पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजींकडे 10-12 वर्ष पखवाज केला. म्हणजे भरत अण्णा पठाडे आम्ही सोबत होतो, आसाराम महाराज साबळे. म्हणजे आणि गाण्याला बाळासाहेब वायकर गुरुजी, कोठुळे सर यांच्याकडे माझं गाणं मग 2010ला माझं त्यांच्याकडं झालं. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणून हे अनुभवाचं वेगळं असतं, पाठ करून आलेलं वेगळं असतं आहे की नाही. म्हणजे असा भाग येतो. म्हणजे हे एक एक अक्षर बघा, त्यात एक हाती परण आहे. तुम्हाला म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या लक्षात राहण्याकरता एक तुम्हाला माहिती असावी म्हणून एक हाती परण असं आहे. दिन दिन तडी तडी ता दिन ता तडी ता ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता दिन दिन तडी तडी ता दिन ता तडी ता ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता दिन 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 तडी तडी ता दिन ता तडी ता ताण ता नतडी ताण ता ता ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता नतडी ताण ता 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 ताण ता. हरी बोल. हे बघा हे असंय एकाच हातानं, पण ते सगळे मात्रे होस तर एकाच हातानं वा. याला एक हाती परण म्हणतात. हा याला परण म्हणतात. अनेक प्रकारची ताल आहे. चौताल आहे, रुद्र ताल आहे, मत्त ताल आहे, झप ताल आहे, धमार आहे. आणि नुसतं पखवाजातच ताल नाही, आपल्याला गाताना सुद्धा ताल आहे. हा झप तालामध्ये असं झप ताल म्हणू का, वाजवता ना, वाजवा मग. नाही वाजवा की तुम्ही सगळे सगळे नाही. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. धी ना धी धी ना धी ना धी धी ना धी ना धी धी ना धी ना धी धी ना. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. याला 10 मात्रा म्हणतात. धी ना धी धी ना धी ना धी धी ना. हे झपता आलंय, रूपक आहे. आणि ह्याच्या करता सुद्धा काय करावं लागतंय, समर्पण म्हणून एवढं लांबलं बघा. हे समर्पण फार महत्वाचं आहे. आणि ही जी कलाकारी क्षेत्र जे आहे ना, याला नाद ब्रह्म म्हटलं जातं. नाद ब्रह्म बघा, हे वाजवतात ना, पखवाज वाजवतात, हे नाद ब्रह्म आहे. प्रकाश गुरुजी आमचे हे जे गातात ना, हे स्वर ब्रह्म आहे. आणि मी बडबड करतो हे शब्द ब्रह्म. किती सोपं आहे बघा ना. वाजवतात हे नाद ब्रह्म, गातात ते स्वर ब्रह्म, आणि बडबड करतो हे शब्द ब्रह्म. आपल्या तिघाची त्रिपुटिका एकदा जाग्यावर आली की श्रोता रूपी परब्रह्म थांबत असत. लक्षात आलं तुमच्या. श्रोता रूपी परब्रह्म्याला जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्या तिघात मेळ पाहिजे. आणि आपल्या तिघातला का मेळ पा रोप पाहता ह्या असा पखवाज ते म्हणल्यावर हे लोक म्हणतात रामकिसन चल घरी. हे काय मेळ लागा ना वयांचा काय म्हणला, त्यांच्यातच मेळ नाही कुठे, इथे थांबण्यात मजा नाही, घरी चल म्हणते निघून. म्हणजे हे याला संगीत म्हणतात. आणि या संगीताला तुम्हाला जर आनंद द्यायचा असेल ना, तर आम्ही याच्यामध्ये वाहूनच घेतलं पाहिजे. जर तुम्ही स्वीकारतात त्याअर्थी आम्ही त्याचा अभ्यासच केला पाहिजे. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून हे समर्पण तुकोबाराय म्हणतात, माझी जी वाणी ना मी त्या भगवंताला समर्पण करून टाकली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा
भेटी रखुमाईच्या वरा यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण कीर्तन चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं आजचं या कीर्तनाचं जे निमित्त आहे, स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. मला वाटतं हा उपक्रम प्रत्येकानं अशा प्रकारचा राबवला पाहिजे. आज या कंक परिवार आमच्या भागीरथी बाई खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. त्या भाग्याचा उदय त्यांच्यासाठी बरं, आपल्यासाठी त्या भाग्यवान आहेत की ही पुढची जी पिढी आहे, पुढची जी त्याला आपण नातू पंतू मुलं हे जे आहे ना, हे चांगल्या निघण्याकरता त्याला आपणही चांगलं वागावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि येर आचरती सामान्य सकळ. ही जी घटना आहे, मला वाटतं आपले आई वडील जसे वागत असतात तसेच घरातले लेकरं सुद्धा बघा. लहान लेकरं तर सुद्धा चालताना असं टुमुक असं चालतंय ना, त्याची आई म्हणत असते बघ ना कसं बापासारखंच चालतंय. म्हणजे ते कुणाकडे बघून चालत असतं. माता मौल्यानं बोला बाप जसा करीन ना लेकरं तसंच घरामध्ये वागत असतात, तसेच ऍक्टिंग सुद्धा तसंच करतात. मग ज्ञानोबराची ओवी खोटी ठरण नाही, येतं वडील जे जे करीत. तुम्हाला एक गावरान उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल घरातलं. बरं, एक म्हातारा असं सतत घरामध्ये बोलताना सारखं शिवी देऊन बोलायचं. ए भाडखव म्हशीला पाणी पाजलं का? त्याचं ध्रुवपदच घरातलं नीट आहे का? काय म्हणायचं ते? ए भाडखव म्हशीला पाणी पाजलं का? ए भाडखव गाईला चारा टाकला का? आणि हे भाडकाव म्हणलेलं त्याच्या घरात त्याचा नातू ऐकायचा. लहान वर्षा दीड 2 वर्षाचा नातू तो ऐकायचा. काय ऐकायचा? हरिपाठ याचा ऐक ना. आणि एक दिवशी ते काय केलं, ते लेकरू असं ते गाडी घेतली अशा, तर शेवटी लेकरूच आहे ते गाडी घेऊन लागलं खेळायला. टाला टर मनमाड पुणे ज्या भाडखावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, आणि ज्या भाडखावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. तुमच्या लक्षात आलं म्हणायचं बोल. येत वडील जे जे करीत. आणि हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं आणि त्याला राग आला. कुणाला? बरं खरं सांगा, राग यावा का बाबा त्याला आता? कारण तेच म्हणतोय ना भाडकं. ते म्हातारा असं ताड 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 आलं त्या लेकराला अशा खंड तोंडात मारली त्यानं. माराव का? लेकराला नाही मार. घरातलं वळण सांगतो तुम्हाला हे. बरं, मारलं त्या लेकराला आणि ते मारल्यावर ते लेकरू मोठ्याने रडायला लागल्यावर जीव त्याचा ताळी गेला ना. लहान 1.5-2 वर्षाचं लेकरू ताळी, आणि ते रडत आईकडे गेलं आणि आईला म्हणलं, आई मला म्हाताऱ्याने मारले. बघा आता संस्कार. त्यानं कुणी मारलंय म्हणायला पाहिजे होतं, बाबांनी मारलंय आजोबा. ते म्हणलं म्हाताऱ्यानं. त्याची आई बी तेवढीच संस्कारी. कशाला गेलता म्हणे त्या म्हाताऱ्याला पुरायला? घरातलं वागणं बघा कसं आहे. बरं कशाला गेलता मला सांगा. असं म्हणल्यावर केव्हा संस्कार लागायचे? आणि तसं ते 1 तासभर ते लेकरू रडलं, आणि रडायचं झाल्यावर गोसाई बाबा शांत झालं, आणि शांत झाल्यावर शेवटी लेकरूच लक्षात राहत नाही. पुन्हा गाडी घेतली त्याने. लक्षात आलंय ना? परत चालू झालं मला टर म्हणलं चला मनमाड पुणे ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आताच एका भाडकावामुळे गाडी 1 तास लेट झाली. वा वा वा, आता शिक तुमच्या फिट लक्षामध्ये आलं. हे जे कुटुंब आहे हे असं नाही, हे तर वडील जे जे करीती. आमच्या भागीरथी बाईंनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलंय, मला वाटतं हे पुढच्या पिढीनं हे जे परिवर्तन आहे, हे त्याला आलेलं हे फळ आहे, हे बहरलेली ही खऱ्या अर्थानं बाग आहे. म्हणून फक्त आता भगवान परमात्म्याला एवढंच मागणं मागेल की आमच्या कंक परिवाराचा जो हे बहरलेला बाग आहे, फक्त या बागेला कुणाची नजर नको बाबा लागू देऊ, एवढंच भगवान परमात्म्याला मागणे. अजून एकत्रित कुटुंब आहे आमच्या निलेश दादांना सांगितलं म्हणजे. आणि त्यातून हे आईचं छत्र अशा प्रकारचं हरवलेलं आहे. आई म्हणजे खूप, आईबद्दल आता बरेच आमचे कीर्तनकार बोलतात आहे का, आई माझी मायेचा सागर, म्हणजे सगळ्यांच्या पाठ झालंय ते, आहे का नाही. पण बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो बरं का. आता मी जास्त काही म्हणत नाही, पण आमच्या निलेश दादांच्या आग्रह खातर म्हणजे त्या बापाच्या संबंधामध्ये तुम्ही युट्यूबला ऐकलं असं बघा, आपल्याकरता बाप सुद्धा तेवढ्याच खस्ता खात असतो. आयुष्यभर नशिबासी झटला, आयुष्यभर नशिबासी झटला,
तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या मागे ढेकळे उचलीत राहिला, गरिबीच्या जखमा उरासी शिवित राहिला. तळहाताचा पाळणा करोनी संसार पेलविला, त्यानं संसार पेलविला. ऊन वारा पावसात कधी नाही हटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. याचं नाव बाप आहे. किंवा माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या इवल्या मुखात भरवला त्यानं घास, त्याच्या परम कष्टान आज शोभत सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना. उरी भुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना.